नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्र विषयाअंतर्गत BA प्रथम, BA द्वितीय आणि BA तृतीय वर्षाला ज्या वेगवेगळ्या संकल्पना राज्यशास्त्र या विषयाअंतर्गत अभ्यासल्या जातात, जे वेगवेगळे सिद्धांत अभ्यासले जातात, त्यातला एक सिद्धांत सार्वभौमत्वाचा अनेक सत्तावादी सिद्धांत आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, हा घटक पदवी स्तरावर अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून तर महत्त्वाचा आहेच, परंतु राज्यशास्त्र विषयामध्ये विशेषतः राज्यशास्त्र विषय घेऊन सेट नेटची तयारी करणारे विद्यार्थी असतील किंवा एकूणच स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असतील, राजकीय दृष्टिकोनातून राजकीय व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करणारे विद्यार्थी असतील, त्यांच्यासाठी सुद्धा हा घटक एक अभ्यासाचा एक भाग म्हणून अत्यंत महत्त्वाचा घटक असलेला आपल्याला दिसतो। विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्रातील हा एक मुख्य आणि प्रमुख सिद्धांत मानला जातो। हा सार्वभौमत्वाचा अनेक सत्तावादी सिद्धांत अभ्यासत असताना या सिद्धांताचे प्रमुख समर्थक कोण होते हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। एकूणच या सार्वभौमत्वाच्या अनेक सत्तावादी सिद्धांताचं समर्थन प्राध्यापक लास्की, अर्नेस्ट बार्कर, मेरी फॉलेट, मेटलँड आणि ऑटो गिर्क यासारख्या विचारवंतांनी या सिद्धांताचं समर्थन केलेलं आपल्याला दिसतं। एकूणच काय तर सार्वभौमत्वाचा एक सत्तावादी सिद्धांत जॉन ऑस्टिन यांनी मांडला। याच्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे। सार्वभौमत्वाचा एक सत्तावादी सिद्धांतावर जी टीका झाली त्या टीकेतूनच या सार्वभौमत्वाच्या अनेक सत्तावादी सिद्धांताची निर्मिती झाली, ही गोष्ट आपल्याला अगोदर माहिती असणं गरजेचं आहे। म्हणजे एकूण एक सत्तावादावर झालेल्या टीकेची गोळाबेरीज म्हणून आपण अनेक सत्तावादी सिद्धांताचा विचार या ठिकाणी करू शकतो। अनेक सत्तावादी सिद्धांतात काय सांगितलेलं आहे, सार्वभौमत्वाचा अनेक सत्तावादी सिद्धांत काय सांगतो, ही गोष्ट आपल्याला व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, प्राध्यापक लास्की असेल किंवा अर्नेस्ट बार्कर असेल यासारख्या विचारवंतांनी जे काही या सिद्धांताचं समर्थन केलं, तर समर्थन करत असताना त्यांनी काही गोष्टी मांडल्यात त्या आपल्याला समजून घ्यायच्यात। त्याच्यामध्ये काय सांगतात अनेक सत्तावादी विचारवंत, की अनेक सत्तावादी विचारवंतांनी प्रामुख्याने या ठिकाणी जे संदर्भ स्पष्ट केले त्याच्यामध्ये समाजाला ते श्रेष्ठ मानतात, की समाज हा श्रेष्ठ असतो आणि मानवी गरजांच्या पूर्ततेसाठी हा समाज निरनिराळ्या संस्था आणि संघटनांची निर्मिती करतो। म्हणजे मानवाच्या गरजेपोटी समाजामध्ये ज्या वेगवेगळ्या सामाजिक संस्था निर्माण झालेल्या आहेत, कुटुंब संस्था असेल, धर्मसंस्था असेल, शैक्षणिक संस्था असतील, राजकीय संस्था असतील, आर्थिक संस्था असतील, यासारख्या अनेक संस्थांची निर्मिती मानवाच्या गरजेपोटी समाजात झाली, तर त्याच धर्तीवर राज्यसंस्थासुद्धा मानवाच्या गरजेपोटीच समाजाने निर्माण केलेली संस्था आहे, असं या ठिकाणी सार्वभौमत्वाचा अनेक सत्तावादी सिद्धांताचं समर्थन करणारे विचारवंत म्हणतात, की राज्यसंस्था ही वेगळी संस्था नाही आहे, समाजातल्या अन्य संस्थांप्रमाणेच ती एक संस्था आहे, म्हणून तिला सर्वश्रेष्ठत्व बहाल करण्याची काही आवश्यकता नाही आहे, तिचं स्वरूप एकात्म करण्याची काही आवश्यकता नाही आहे। सार्वभौमत्वाचं संपूर्ण प्रतिबिंब एकमेव राज्यसंस्थेमध्येच निहित करणं योग्य ठरणार नाही, अशा पद्धतीचा विचार या ठिकाणी अनेक सत्तावादी विचारवंत करत असताना आपल्याला दिसतं। म्हणजे एकूणच राज्यसंस्थेला जे श्रेष्ठत्व बहाल केलेलं आहे एक सत्तावादी सिद्धांतामध्ये, तर या एक सत्तावादी सिद्धांताला विरोध करण्यातून अनेक सत्तावादाचा जन्म झालेला आपल्याला दिसतो। त्या दृष्टिकोनातून आपल्याला हा अनेक सत्तावादी सिद्धांत समजून घ्यायचा आहे। या ठिकाणी प्रामुख्याने डर्कहाइम नावाचा जो विचारवंत आहे, या डर्कहाइमच्या मते त्याने एक मत व्यक्त केलं, की तो असं म्हणतो की समाजात काही समुदाय, समाजामध्ये काही समुदाय, काही संघटना, काही संस्था, काही व्यवसाय आणि काही संघ, म्हणजे समाजातले काही संस्था अशा आहेत, काही समुदाय असे आहेत, काही व्यवसाय असे आहेत, काही संघ असे आहेत की ते राज्य निर्माण होण्याच्या अगोदर निर्माण झालेले आहेत। राज्यसंस्था ही तर त्यांच्या नंतर निर्माण झालेली संस्था आहे, मग राज्याने त्यांच्यावर नियंत्रण लादण्याचे काहीच कारण नाही, अशा पद्धतीचं मत डर्कहाइम नावाच्या विचारवंतानं व्यक्त केलेलं आहे। तो स्पष्टपणे सांगतो की समाजात काही समुदाय, संघटना, व्यवसाय आणि संघ राज्याच्या आधी अस्तित्वात आलेत, मग राज्याने त्यांच्यावर नियंत्रण लादण्याचं काही एक कारण नाही, अशा पद्धतीची भूमिका डर्कहाइम नावाच्या विचारवंतानं घेतलेली आहे। आणि म्हणून एक सत्तावादी समर्थकांना विरोध करण्यातून अनेक सत्तावादाचा जन्म झाला, ही गोष्ट पाहत असताना अनेक सत्तावादी विचारवंत प्रामुख्याने ज्या गोष्टीचं समर्थन करतात, तर ते मुद्दे पाहत असताना आपल्याला असं दिसतं की सार्वभौमत्वाचं वैधानिक आणि एकात्म स्वरूप त्यांनी अमान्य केलेलं आहे, की सार्वभौमत्व याचं वैधानिक आणि एकात्म स्वरूप जे काही एक सत्तावादामध्ये मांडलेलं आहे, ते स्वरूप या ठिकाणी अनेक सत्तावाद्यांनी अमान्य केलेलं आहे।
त्यानंतर राज्यामध्ये जी काही अनियंत्रित आणि सर्वश्रेष्ठ सत्ता, राज्याचं अनियंत्रित स्वरूप आणि राज्याचं सर्वश्रेष्ठ स्वरूप जे एक सत्तावादी मान्य करतात, ती गोष्ट सुद्धा अनेक सत्तावादी या ठिकाणी अमान्य करत असताना आपल्याला दिसतात. पुढे आपण ज्यावेळेला जातो त्यावेळेला आपल्याला दिसतं की राज्याचे मर्यादित कार्यक्षेत्र असावे असं कोण म्हणतं? राज्याचं कार्यक्षेत्र हे अत्यंत मर्यादित असावं असं अनेक सत्तावादी म्हणतात. मग मर्यादित कार्यक्षेत्राचा संदर्भ देत असताना ते म्हणतात की राज्यसंस्थेने मर्यादित कामं करावीत, यामध्ये प्रामुख्याने राष्ट्राचं किंवा राज्याचं परकीय राज्याच्या आक्रमणापासून संरक्षण करावं आणि समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था कशी राहील या दृष्टिकोनातून कार्य करावीत. इतकीच राजकीय कार्य राज्यसंस्थेने करावी. राज्यसंस्थेने याशिवाय समाजातल्या अन्य संस्थांच्या कार्यक्षेत्रामध्ये हस्तक्षेप करू नये अशा पद्धतीची भूमिका अनेक सत्तावादी विचारवंत या ठिकाणी घेत असताना आपल्याला दिसतात. थोडक्यात काय तर अनेक सत्तावादी विचारवंत म्हणतात की राज्यसंस्था ही सर्वश्रेष्ठ संस्था नाही आहे. राज्यसंस्था या राज्यसंस्थेचं कार्यक्षेत्र हे मर्यादित असावं. राज्यसंस्थेने मर्यादित कामं करत असताना सामाजिक संस्था, ज्या इतर सामाजिक संस्था आहेत त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये हस्तक्षेप जास्तीत जास्त टाळण्याचा प्रयत्न करावा अशा पद्धतीची भूमिका अनेक सत्तावादी विचारवंत घेत असताना आपल्याला दिसतात. याच्या पुढे जाऊन ते म्हणतात की राज्यातील सत्तेचं जे स्वरूप आहे ते स्वरूप विकेंद्रीकरणाचं असावं. म्हणजे राज्यातील जी सत्ता आहे तिचं स्वरूप हे सत्तेचं विकेंद्रीकरण केलेलं असावं. प्रत्येक समाजातील प्रत्येक सामाजिक संस्था ही श्रेष्ठ असते. प्रत्येक संस्थेचे स्वतःचे काही नियम असतात, म्हणून प्रत्येक संस्थेला ही सत्ता बहाल करावी अशा पद्धतीचं सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याचं समर्थन अनेक सत्तावादी या ठिकाणी समाजातील अन्य संस्थांच्या संदर्भात सुद्धा करत असताना या ठिकाणी दिसतात. म्हणजे राज्याचं एकमेव राज्याचं सर्वश्रेष्ठत्व अनेक सत्तावाद्यांना मान्य नाही हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, गोंधळ करून घेण्यासारखं काहीच नाही आहे. फार सोपा सिद्धांत आहे की अनेक सत्तावादी सिद्धांतांना राज्य संस्थेचं सर्वश्रेष्ठत्व मान्य नाही, राज्यसंस्थेकडेच सार्वभौम सत्ता असावी ही गोष्ट सुद्धा त्यांना मान्य नाही. तर ते असं म्हणतात की राज्यसंस्थेच्या अगोदरही काही संस्था समाजात निर्माण झाल्यात आणि म्हणून राज्यसंस्थेच्या तोडीच्या त्या संस्था असल्यामुळे या ठिकाणी त्यांनाही स्वातंत्र्य असावं, त्यांनाही त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये एक प्रभावी असं स्वातंत्र्य असावं याचं समर्थन त्यांनी आपल्या सिद्धांतामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून ते पुढे असं म्हणतात की व्यक्ती स्वातंत्र्य व लोकशाही यांचं संरक्षण झालं पाहिजे. समाजातील व्यक्ती हा घटक महत्त्वाचा आहे आणि या व्यक्तीला पोषक असलेली जी लोकशाही आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही यांचं संरक्षण झालं पाहिजे यासाठी सुद्धा ते आपला विचार या ठिकाणी व्यक्त करत असताना दिसतात. की एक सत्तावादामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याला आणि लोकशाहीला धोका आहे, त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो ही गोष्ट ते या ठिकाणी सांगतात आणि म्हणून व्यक्ती स्वातंत्र्य व लोकशाही यांचं संरक्षण झालं पाहिजे ही गोष्ट अनेक सत्तावादी विचारवंत या ठिकाणी प्रामुख्याने मांडतात. पुढे ते म्हणतात की एक सत्तावादी विचारवंतांनी जो काही आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील राज्याचे सार्वभौमत्व संकल्पना मांडली, आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये राज्याचं सार्वभौमत्व जे बाह्य सार्वभौमत्व म्हणून आपण त्याचा उल्लेख केलेला आहे, तर या आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील राज्याच्या म्हणजे एकूण सार्वभौमत्वाचा जी काही संकल्पना आहे ती संकल्पना किती भ्रामक आहे ही गोष्ट सुद्धा त्यांनी या ठिकाणी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. थोडक्यात काय तर विद्यार्थी मित्रांनो, एक सत्तावादी जो सिद्धांत आहे त्या सिद्धांतावर जी मोठ्या प्रमाणात टीका झालेली आहे त्या टीकेतूनच अनेक सत्तावादी सिद्धांत उदयाला आला ही गोष्ट पाहत असताना आपल्याला हे दोन्ही संदर्भ लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये एकूणच अनेक सत्तावादी विचारवंत काय सांगतात की अनेक सत्तावादी सिद्धांताचं वैशिष्ट्य पाहत असताना आपल्याला पहिलं वैशिष्ट्य सांगता येऊ शकतं ते म्हणजे समाजाचे संघात्मक स्वरूप असावे असं ते सांगतात. म्हणजे समाजाचं जे काही स्वरूप आहे ते संघात्मक आहे ही गोष्ट त्यांना या ठिकाणी सांगायची आहे. समाजाचं स्वरूप संघात्मक आहे म्हणजे नेमकं काय आहे या गोष्टीचा आपण ज्यावेळेला पडताळा पाहतो त्यावेळेला समाजामध्ये अनेक सामाजिक संस्था असतात. कुटुंब संस्था, धर्म संस्था, जाती संस्था, आर्थिक संस्था, धार्मिक संस्था, शैक्षणिक संस्था यासारख्या अनेक संस्था आणि या सगळ्या संस्थांनी आणि संघटनांनी मिळून व्यक्तींचा समूह, संस्था आणि संघटना यांनी मिळून समाज तयार झालेला असतो आणि त्याचं स्वरूप हे सांघिक असतं. अशा पद्धतीचा विचार आणि समाजाचे सांघिक स्वरूप अनेक सत्तावादी विचारवंतांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आपल्याला दिसतं आणि म्हणून समाजाचं संघात्मक स्वरूप असल्यामुळे राज्याचं कार्यक्षेत्र मर्यादित असावं, राज्याने केवळ राजकीय स्वरूपाची कार्य करावी, परकीय सत्तेच्या आक्रमणापासून राज्याचं संरक्षण आणि राज्याअंतर्गत शांतता व सुव्यवस्था एवढी मर्यादित कार्य राज्याने करावीत आणि समाजातील या सांघिक स्वरूपाच्या कार्यामध्ये
संस्था आणि संघटनांच्या कार्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप राज्यसंस्थेने करू नये अशा पद्धतीचं विश्लेषण करत असताना त्यांच्या एकूण विचारांचा जो पहिला वैशिष्ट्याचा मुद्दा दिसतो ते म्हणजे समाजाचे सांघिक स्वरूप अशा पद्धतीने व्यक्त करून त्यांनी हे संदर्भ स्पष्ट केलेले आपल्याला दिसतात. दुसरा जो वैशिष्ट्याचा मुद्दा आहे म्हणजे अनेक सत्तावादी सिद्धांताचं दुसरं वैशिष्ट्य आहे असं म्हणता येऊ शकतं आपल्याला. तो दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येऊ शकतो तो म्हणजे राज्यसंस्थेचे स्वरूप समानात प्रथम असते असं अनेक सत्तावादी म्हणतात. राज्यसंस्था या राज्यसंस्थेला सर्वश्रेष्ठ मानण्याची काहीच आवश्यकता नाही. समाजातील अन्य संस्थांप्रमाणेच राज्यसंस्था एक संस्था आहे असं अनेक सत्तावादी या ठिकाणी रोखठोकपणे सांगत असताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून राज्यसंस्थेचं स्वरूप हे समाजातील इतर संस्थांप्रमाणेच एक संस्था असल्याने समानातील प्रथम संस्था म्हणून राज्यसंस्थेकडे पाहिल्या जावं असं ते सांगतात. समानातील ती एक प्रथम संस्था आहे. अन्य संस्थांच्या तुलनेत तिला प्रथम स्थान दिल्या जाऊ शकतं. फार तर फार तिला अन्य संस्थांच्या समानात प्रथम स्थान दिल्या जाऊ शकतं, पण समाजातील सर्वोच्च संस्था म्हणून तिला स्थान दिल्या जाऊ शकत नाही. ही गोष्ट अनेक सत्तावादी या ठिकाणी सांगतात आणि म्हणून ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. तिसरं वैशिष्ट्य आपल्याला अनेक सत्तावादी सिद्धांताचं सांगता येतं ते म्हणजे प्रामुख्याने सामाजिक संस्था या स्वायत्त असतात. हे अनेक सत्तावादी विचारवंत सांगतात की समाजातल्या ज्या काही सामाजिक संस्था आहेत त्यांचा उल्लेख आपण आत्ताच केला आहे. कुटुंब संस्था, जाती संस्था, धर्म संस्था, आर्थिक संस्था, धार्मिक संस्था, शैक्षणिक संस्था, व्यापारी संस्था, उद्योग संस्था अशा अनेक संस्था समाजामध्ये असतात. मग या सगळ्या सामाजिक संस्था स्वायत्त असतात असं अनेक सत्तावादी सांगतात. स्वायत्त असतात म्हणजे स्वातंत्र्य असतात, त्यांना स्वतःची स्वायत्तता असते, त्यांचे स्वतःचे काही नियम त्यांनी स्वतःच तयार केलेले काही नियम असतात आणि म्हणून या संस्था स्वायत्त असल्यामुळे त्यांच्या कार्यात अतिरेकी स्वरूपात राज्यसंस्थेने हस्तक्षेप करू नये, करता कामा नये ही गोष्ट ते या ठिकाणी स्पष्टपणे नमूद करत असताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून सामाजिक संस्था या स्वायत्त असतात हे सुद्धा तिसरं वैशिष्ट्य आपल्याला या अनेक सत्तावादी सिद्धांताचं या ठिकाणी सांगता येतं. चौथं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येऊ शकतं ते म्हणजे सर्व संस्थांची प्रातिनिधिक संस्था असे राज्याचे स्वरूप असावे. ते काय म्हणतात, सर्व संस्थांची प्रातिनिधिक संस्था असं राज्याचं स्वरूप असावं. अशा पद्धतीचं राज्याच्या संदर्भातलं आणि एकूण सामाजिक संस्थेच्या संदर्भातलं एक समन्वयाचं धोरण त्यांनी आपल्या या मुद्द्याच्या माध्यमातून स्पष्ट केलेलं आपल्याला दिसतं. काय म्हणतात ते, एकूणच सर्व संस्थांची प्रातिनिधिक संस्था असं राज्याचं स्वरूप असावं. म्हणजे काय तर सर्व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी या राज्याच्या सर्वोच्च कायदेमंडळामध्ये असावेत असं ते सांगतात. की राज्याचं जे कायदेमंडळ असतं, राज्याचं जे सर्वोच्च कायदेमंडळ असतं त्या कायदेमंडळामध्ये समाजातील म्हणजे या काही सामाजिक संस्था आहेत, कुटुंब संस्था, धर्म संस्था, जाती संस्था, आर्थिक संस्था या सगळ्या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी या राज्याच्या सर्वोच्च कायदेमंडळामध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी ते असावेत, त्यांची त्या ठिकाणी नेमणूक केल्या जावी असं मत अनेक सत्तावादी सिद्धांताचे समर्थक या ठिकाणी सांगतात. की त्या माध्यमातून समाजातील या सर्व सामाजिक संस्थांना न्याय मिळेल आणि त्यांची भूमिका सुद्धा त्या माध्यमातून त्यांना मांडता येऊ शकेल अशा पद्धतीचा विचार या ठिकाणी अनेक सत्तावादी मांडत असताना आपल्याला दिसतात. चौथं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येऊ शकतं ते पाचवं वैशिष्ट्य सांगता येऊ शकतं ते म्हणजे कायद्यात जनहित प्रतिबिंबित व्हावे असं ते म्हणतात. जो कायदा असतो, जो कायदा राज्य करत असतो त्या कायद्यामध्ये जनतेचं हित प्रतिबिंबित व्हावं असं स्पष्टपणे ते सांगतात. म्हणजे हे सांगत असताना त्यांना काय सांगायचं की एक सत्तावादी सिद्धांतात काय सांगितलेलं आहे की राज्याची आज्ञा म्हणजे कायदा किंवा राज्याची इच्छा म्हणजे कायदा. म्हणजे त्या ठिकाणी बाकी कायद्याची जी उगमस्थानं आहेत त्या सर्व अन्य उगमस्थानांकडे दुर्लक्ष केलेलं आपल्याला दिसतं. राज्य जो आदेश करेल त्याला कायदा म्हणा, राज्याची जी इच्छा असेल त्याला कायदा म्हणा अशा पद्धतीचा स्पष्ट विचार जॉन ऑस्टिन यांनी एक सत्तावादी सिद्धांतात मांडलेला होता आणि त्याला प्रखरपणे विरोध अनेक सत्तावादी करतात. ते काय म्हणतात की कायद्यामध्ये राज्याची इच्छा म्हणजे कायदा नाहीये, राज्याची आज्ञा म्हणजे कायदा नाहीये, तर या ठिकाणी या कायद्यामध्ये जनतेचं हित प्रतिबिंबित झालं पाहिजे, जनहित प्रतिबिंबित झालं पाहिजे असा कायदा असावा. त्याच्यामध्ये आपण पाहतो समाजामध्ये प्राचीन काळापासून अगदी मानवाच्या अस्तित्वापासून रानटी अवस्थेपासून काही अशा रूढी आणि परंपरा आणि असे काही संकेत चालत आलेले आहेत की त्या रूढी परंपरा आणि संकेत त्यांनी कळत न कळत कायद्याचं स्वरूप धारण केलेलं आहे.
मग त्यांना राज्यानं जर विरोध केला तर तिथं जनतेचं हित साध्य केल्या जाणार नाही अशी भूमिका अनेक सत्तावादी घेतात आणि म्हणून कायद्याची आज्ञा म्हणजे कायदा ही गोष्ट ते मान्य करत नाहीत, तर अन्य कायद्याची उगमस्थाने, रूढी, परंपरा, संकेत आणि याशिवाय अन्य कायद्याची उगमस्थाने लक्षात घेऊन या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना जनहिताला प्राधान्य देऊन जनतेचं हित लक्षात घेऊन या ठिकाणी कायदे केले जावेत अशा पद्धतीचा विचार, कायद्यात जनहित प्रतिबिंबित व्हावे हा मुद्दा या माध्यमातून स्पष्ट करण्याचा प्रयत्न अनेक सत्तावादी सिद्धांताचे समर्थक करत असताना आपल्याला दिसतात. पुढे आपल्याला 6वा मुद्दा आपल्याला सांगता येऊ शकतो की 6वा मुद्दा ते असं सांगतात की राज्याचे आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील सार्वभौमत्व ही भ्रामक संकल्पना आहे असं ते स्पष्टपणे सांगतात. एक सत्तावादी विचारवंतांनी बाह्य सार्वभौमत्वाचा संदर्भ स्पष्ट करत असताना सांगितलं की राज्याचं बाह्य सार्वभौमत्व, परकीय सत्तेचं नियंत्रण यासारख्या गोष्टी या ठिकाणी एक सत्तावादा स्पष्ट केलेल्या आपल्याला दिसतात. तो संदर्भ खोडत असताना अनेक सत्तावादी सांगतात की एक सत्तावादी विचारवंतांनी किंवा जॉन ऑस्टिनने जे काही मांडलेलं आहे आंतरराष्ट्रीय संदर्भात बाह्य सार्वभौमत्वाच्या संदर्भातला विचार की तो याने अनेक सत्तावादी विचारवंतांनी अमान्य केलेला आपल्याला दिसतो की राज्याचे आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील सार्वभौमत्व ही संकल्पनात मुळी भ्रामक संकल्पना आहे अशा पद्धतीचा विचार अनेक सत्तावादी विचारवंत या ठिकाणी मांडत असताना आपल्याला दिसतात. विद्यार्थी मित्रांनो, एकूणच आंतरराष्ट्रीय घडामोडीत अनेक घटक कारणीभूत असतात. कुठल्या एका राज्याची भूमिका त्याच्यामध्ये नसते आणि म्हणून अनेक सत्तावादी विचारवंत म्हणतात की आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या घडामोडी घडतात त्याला कुठल्या एका राज्याची भूमिका कारणीभूत ठरत नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या अनेक घटना, अनेक प्रभाव त्या ठिकाणी प्रभावित ठरत असतात, कारणीभूत ठरत असतात आणि त्या माध्यमातून त्या गोष्टी त्या ठिकाणी घडत असतात. म्हणून या ठिकाणी राज्याचे आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील सार्वभौमत्व ही संकल्पना भ्रामक असल्याचं ते या ठिकाणी मानतात. अशा पद्धतीनं या 5-6 वैशिष्ट्यांचा विचार केल्यानंतर सार्वभौमत्वाचा अनेक सत्तावादी सिद्धांत राज्यसंस्थेलाच नाही तर राज्यसंस्थेबरोबर समाजातल्या अन्य संस्थांना सुद्धा समानतेच्या धर्तीवर पाहत असताना आपल्याला दिसतात आणि म्हणून ही सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा पुरस्कार करत असताना दिसतात, व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना आपल्याला दिसतात, लोकशाहीचं समर्थन करत असताना आपल्याला दिसतात. म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याबरोबर लोकशाहीचं संरक्षण झालं पाहिजे याचंही समर्थन ते करतात आणि त्या सर्व गोष्टींच्या माध्यमातून व्यक्तीचं हित कायद्याच्या माध्यमातून प्रतिबिंबित झालं पाहिजे यासारखे अनेक उदारमतवादी पैलू त्यांच्या या अनेक सत्तावादी सिद्धांताचे समर्थन करणाऱ्या विचारवंतांच्या विचारात आपल्याला दिसतात. म्हणून हा सिद्धांत एक महत्त्वपूर्ण सिद्धांत मानला जातो. विद्यार्थी मित्रांनो, या अनेक सत्तावादी सिद्धांतावर अन्य सिद्धांताप्रमाणेच मोठ्या प्रमाणात टीका झालेली आपल्याला दिसते. मोठ्या प्रमाणात टीका झालेली आहे की अनेक सत्तावादी सिद्धांत, या अनेक सत्तावादी सिद्धांताची टीका करणारे टीकाकार असे म्हणतात की या सिद्धांताचा कुणी एक प्रवर्तक नाही आहे. अनेक सत्तावादी सिद्धांत कुणी एका ठराविक विचारवंतांनी मांडलेला सिद्धांत नाही आहे, कुणी याला जनकच नाही आहे. म्हणजे हा सिद्धांत केवळ एक सत्तावादी सिद्धांतावर झालेली टीका, या टीकेची गोळाबेरीज म्हणजे अनेक सत्तावाद होय. या सिद्धांताला कुणी एक जनक नाही अशा पद्धतीची भूमिका टीकाकार या ठिकाणी घेतात. आपण पाहिलं की जसं एक सत्तावादी सिद्धांत जॉन ऑस्टिन यांनी मांडला तसा अनेक सत्तावादी सिद्धांताचे अनेक समर्थक असलेले आपल्याला दिसतात, कुठलाही एक समर्थक दिसत नाही आणि म्हणून ही गोष्ट टीकेच्या स्वरूपातही पुढे आलेली आपल्याला दिसते. पुढे संस्था संघटना ही विघातक कृत्ये करू शकतात. संस्था, समाजातल्या संस्था आणि संघटनांना जर मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य दिलं, राज्यसंस्थेसारखं जर स्वातंत्र्य दिलं तर काही संस्था संघटनांकडनं ही विघातक कृत्ये सुद्धा केली जाऊ शकतात की जी राज्याला घातक ठरू शकतात आणि म्हणून अशा संस्था आणि संघटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यसंस्थेला काही बाबतीत सर्वोच्चता बहाल करणं योग्य असल्याचं काही टीकाकार या ठिकाणी सांगतात. विद्यार्थी मित्रांनो, पुढे अशीही टीका केली गेलेली आहे की राज्यसंस्थेला अनावश्यक म्हणणे योग्य होणार नाही. एकंदर अनेक सत्तावादी विचारवंतांच्या विचारांच्या माध्यमातून राज्यसंस्था अनावश्यक असलेली संस्था आहे अशाच पद्धतीचा एक विचार, एक अप्रत्यक्षपणे हा विचार पुढे येत असलेला आपल्याला दिसतो आणि त्या दृष्टिकोनातून विचार करत असताना टीकाकार म्हणतात की राज्यसंस्थेला अनावश्यक म्हणणं हे योग्य ठरणार नाही अशा पद्धतीची टीकासुद्धा झालेली दिसते. एकंदर अनेक सत्तावादी सिद्धांताचं विश्लेषण केल्यानंतर जरी या सिद्धांतावर टीका झाली असली तरी राज्यशास्त्रामध्ये सार्वभौमत्वाचा अनेक सत्तावादी सिद्धांत एक महत्त्वपूर्ण सिद्धांत मानला जातो.
व्यक्तिहिताची जोपासना करणारा सिद्धांत, उदारमतवादी दृष्टिकोनातून या सिद्धांताकडे पाहिलं जातं. व्यक्तिहिताबरोबर एकंदर लोकशाहीचं रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा या सिद्धांताकडे पाहिलं जातं आणि म्हणून या सिद्धांताची टीका झाल्यानंतर सुद्धा उपयुक्तता ही मोठ्या प्रमाणात राज्यशास्त्रामध्ये असलेली आपल्याला दिसते आणि म्हणून हा सिद्धांत एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त सिद्धांत असलेला आपल्याला दिसतो. विद्यार्थी मित्रांनो, सैद्धांतिक संदर्भ लक्षात घेत असताना वस्तुनिष्ठ प्रश्न तयार होतात हे मी तुम्हाला वारंवार सांगत आलेलं आहे. हा सिद्धांत जर तुम्ही काळजीपूर्वक ऐकला तर तुम्हाला या सिद्धांतामधून जो आपण काही चर्चा या ठिकाणी करतो या व्हिडिओमध्ये, तर सहजपणे आपले 5 ते 10 वस्तुनिष्ठ प्रश्न तयार होतात. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आणि या माध्यमातून आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी ही प्रभावी तयारी करायची. तात्पुरती तयारी, केवळ वस्तुनिष्ठ प्रश्न वाचायचे, त्याचे एखादा पर्याय पाठ करायचा आणि जायचं, ही तात्पुरती तयारी आहे. परंतु सैद्धांतिक वाचन किंवा सैद्धांतिक पातळीवरचे असे व्हिडिओ पाहून जर तुम्ही तुमचे वस्तुनिष्ठ प्रश्न तयार केले तर ते आजीवन तुमच्या लक्षात राहतील आणि त्या उत्तरं चांगल्या पद्धतीने तुम्ही परीक्षेमध्ये सोडवू शकाल आणि एक प्रभावी तयारी करण्याचं माध्यम म्हणजे सैद्धांतिक दृष्टिकोनातून तयारी, ही गोष्ट आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात ठेवायची. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या काही सूचना असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका आणि राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की जेणेकरून काही विद्यार्थ्यांनी जर हे या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून पुढे जे काही व्हिडिओ तयार होतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब मिळेल आणि तुमची तयारी घर बसल्या चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा आपण एका नवीन टॉपिकसह भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.